विंचूकड्याकडे जाण्यासाठी या पडझड झालेल्या बुरुजावरून खाली उतरून जावे लागते। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला 2 रस्ते लागतात। येथून सरळ गेल्यावर आपल्याला कठीण मार्ग लागतो आणि त्याच्या डाव्या बाजूनेच आपल्याला सोपा मार्ग लागतो। या रस्त्यावरून जाताना सुरक्षितेसाठी लावलेल्या लोखंडी रेलिंग बघायला मिळतात। तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला एका दगडातून खाली उतरून जावे लागते। तेथून खाली उतरल्यावर आपल्याला सोपा रस्ता लागतो। येथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला विंचूकड्यावर असलेली तटबंदी बघायला मिळते। तेथून थोडा पुढे आल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके बघायला मिळते, परंतु त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही। त्याच्या बाजूलाच आपल्याला शिवकालीन शौचालय बघायला मिळते। तेथून पुढे आल्यावर आपल्याला विंचूकड्याची तटबंदी बघायला मिळते। या तटबंदीवर आपल्याला वरती चढण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या बघायला मिळतात। या विंचूकड्याची लांबी 1.5 किलोमीटर असून रुंदी 30 मीटर आहे। या विंचूकड्यावरून आपल्याला भाजे लेण्या आणि त्याच्याच बाजूला असलेला विसापूर किल्ला बघायला मिळतो। तसेच येथून आपल्याला मुंबई पुणे हायवे रोड देखील बघायला मिळतो। विंचूकड्याच्या तटबंदीवर आपल्याला ठिकठिकाणी पायऱ्या बघायला मिळतात। येथून थोडा पुढे आल्यावर समोरच आपल्याला 2 ध्वज बघायला मिळतात। तेथून थोडा पुढे आल्यावर विंचूकड्याच्या चिलखती बुरुजावरील दिंडी दरवाजा बघायला मिळतो। हा दिंडी दरवाजा छोटा असल्यामुळे येथून आपल्याला खाली वाकून जावे लागते। दिंडी दरवाजातून गेल्यावर आपण या बुरुजाच्या खालच्या भागावर येऊन पोहोचतो। तेथून पुढे गेल्यावर आपल्याला दुसरा एक दिंडी दरवाजा बघायला मिळतो। तेथून वरती बुरुजावर आल्यावर आपल्याला हिंदवी स्वराज्याचे 2 ध्वज बघायला मिळतात। या बुरुजावरून आपल्याला निसर्गाचे विहंगम दृश्य बघायला मिळते। येथूनच आपल्याला लोहगडवाडी हे गाव बघायला मिळते। तेथून मागे आल्यावर आपल्याला छोटीशी गुप्त खोली बघायला मिळते आणि त्याच्या पुढे गेल्यावर आपल्याला हा खराब रस्ता लागतो। त्याच्या पुढे गेल्यावर आपल्याला एक सुकलेले तलाव लागते
आणि त्याच्या पुढे गेल्यावर आपल्याला शेंदूर लावलेले देवांच्या मूर्त्या बघायला मिळतात. या किल्ल्यावर काही ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. तेथून परत येऊन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने गेल्यावर समोरच आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. तेथून पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याची टाके बघायला मिळते, परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक वास्तू बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला घोड्याची पागा बघायला मिळते. येथे डाव्या बाजूला आपल्याला एक भुयारी खोली बघायला मिळते. ही खोली आतून बरीच खोल आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला दुसरी खोली बघायला मिळते. या खोलीमध्ये पाणी आणि मोठ्या प्रमाणावर दगड आहेत. त्याच्या बाजूलाच आणखी एक खोली बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच घोड्यांची पागा असलेली मोठी खोली बघायला मिळते. ही खोली या किल्ल्यावरील आकाराने सर्वात मोठी खोली आहे. या खोलीमध्ये दगडात कोरलेली घोड्यांना चारा आणि पाणी टाकण्यासाठी असलेली जागा बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला छोटीशी गुफा बघायला मिळते. त्याच्या बाजूने आपल्याला एक रस्ता गेलेला दिसतो. तेथेच आपल्याला मार्ग दाखवणारा एक दगडी बोर्ड बघायला मिळतो. त्याच्या बाजूनेच आपल्याला रस्ता गेलेला दिसतो. तेथून थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला लक्ष्मी कोठी बघायला मिळते. त्याच्या डाव्या बाजूलाच लक्ष्मी कोठीची माहिती लिहिलेली आहे. तेथे समोरच आपल्याला एका खोलीचा दरवाजा बघायला मिळतो. दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला दगडात कोरलेली एक मोठी खोली बघायला मिळते. या खोलीच्या आतमध्ये आपल्याला बऱ्याच खोल्या बघायला मिळतात. त्या खोल्यांच्या आतमध्ये देखील अजून खोल्या बघायला मिळतात. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक गुफा बघायला मिळते. यात या किल्ल्यावरील कोरीव लेण्या आहेत. लक्ष्मी कोठी बघून थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला 2 पाण्याचे टाके बघायला मिळतात. या टाक्यांमध्ये आपल्याला पाणी बघायला मिळते. हे पाण्याचे टाके खोल असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे जाताना दगडात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात आणि येथूनही विंचूकड्याकडे जाता येते.